नक्की या बैठकीमध्ये काय होईल हे थोड्याच वेळात आपल्या समोर येणार आहे। पुन्हा एकदा आपण वळतो आहोत मस्साजोग बीडचा मस्साजोग आणि अ, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे मस्साजोग हे खूपच चर्चेमध्ये आलं होतं आणि या बैठकीमध्ये या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये सरपंच पदाच्या अश्विनी देशमुख विजय होतील असं चर्चा होते। आपण या संदर्भात अधिक चर्चा करण्याचा प्रयत्न करूया। आता माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत जे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत आणि नेमकं काय या निवडणुकीमध्ये झालं असावं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। धनंजयजी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो बोला। खरं तर आश्चर्याचा धक्का आहे आम्हा सगळ्यांसाठी सुद्धा। तुमची आत्ताची पहिली प्रतिक्रिया काय? माझी प्रतिक्रिया अशी आहे की हा प्रथमतः जो पराभव आहे तो मला मान्य आहे। माझ्या कुटुंबियाचा जो पराभव झालाय तो मान्य आहे। त्याचं मुख्य कारण हे आहे की अण्णांची हत्या झाल्यानंतर अखंड महाराष्ट्र 6 महिने वर्षभर पूर्ण स्तब्ध झालेला होता। काही कळत नव्हतं कुठली गोष्ट करावी। त्या काळापासून समोरच्या उमेदवारांनी जे कोणी असेल ते म्हणजे विजय झालेला त्यांनी सगळं निगेटिव्ह नरेटिव्ह माझ्या सोबतचा पसरवून तिथूनच सुरुवात केलेली आणि मागच्या वेळेस त्याचा निसटता पराभव झाला होता। ती गोष्ट वारंवार सांगून ही गोष्ट आमचा त्या गोष्टीमुळे जास्त करून पराभव झालेला आहे। एकूण तुमचे जे काही त्या ठिकाणचे समर्थक आहेत म्हणा, तुमच्या सोबत असणारी माणसं आहेत म्हणा, या सगळ्यांची प्रतिक्रिया काय? कारण खरं तर अश्विनी देशमुख बिनविरोध येतील किंवा त्यांना खूप मोठं मताधिक्य मिळेल अशी सुद्धा चर्चा होती। नाही तसं आम्ही असं म्हणत होतो की मागच्या वेळेसचे जे लोक आहेत ते सगळे ह्याच प्रोसेसमध्ये होते आणि सगळं गाव देखील होतं, परंतु माझ्याकडून सगळं अण्णाच्या पाठीमागं परिपूर्ण होईल असं त्यांना कदाचित वाटलं नसेल कुटुंबियाकडून माझ्या, म्हणून त्या लोकांनी आम्हाला कौल दिलेला नाही। कोणामुळे हे झालं असावं किंवा या पाठीमागे कुठली राजकीय शक्ती असावी असं काही वाटतं? ते समोर येईल, जे असेल काही ते समोर येईल, ते सत्य झाकणार नाही, त्या गोष्टी समोर येतील। पुढे आता कसा आपला प्रवास असणार आहे? कारण खरं तर राजकीय प्रवास आहे आपली न्यायालयीन लढाई चालू राहणार आहे आणि बाकी दुसऱ्या ज्या गोष्टी त्या दुय्यम स्थानिक आहेत आपल्याला पहिल्यापासून आणि पुढे देखील न्याय हाच महत्वाचा आहे। जी, धन्यवाद धनंजयजी, तुम्ही आमच्याशी बोललात।